यवतमाळच्या केळापूर तालुक्यातल्या जांब झुली पारवा इथं वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली आहे। गहू, हरभरा, ज्वारीच्या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय, तर भाजीपाल्याचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यानं सरकारनं नुकसानग्रस्त शेतपिकांची तात्काळ पाहणी करून मदत करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। शहरासह जिल्ह्यामध्ये अवकाळी पाऊस आणि गारपिटीने धुमाकूळ घातलेला आहे। संपूर्णतः गहू पीक आणि हरभरा पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहेत। आपण बघू शकतो यवतमाळच्या केळापूर तालुक्यातील जांब या गावामध्ये संपूर्णतः जे गव्हाचं पीक आहे ते संपूर्णतः झोकून गेलेलं आहे। मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झालेलं आहे। हरभरा पिकांचं सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। संपूर्णतः पीक जे आहे ते झोकून गेलेलं आहे। या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत इथे काही शेतकरी आहेत, जे नुकसानग्रस्त शेतकरी आहेत ते आपल्यासोबत आहेत। दादा, किती एकरमध्ये तुम्ही गव्हाचा पेरा केला होता? किती मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय, काय म्हणा? माझा 5 एकरमध्ये गहू होता। त्याच्यामध्ये काल 3-4च्या सुमारामध्ये इथं खूप गारपीट हवा म्हणजे वादळ खूप आलं होतं। त्याच्यामुळं आमच्या गहू पिकाचं खूप नुकसान झालं। याच्यामध्ये पूर्ण असं गहू आमचा झोकून गेलेला आहे। त्याच्यामध्ये अशी आमची मागणी आहे का लवकरात लवकर पंचनामे म्हणजे शासन जे बी निर्णय घेतील त्याच्यामधून पंचनामे करून आम्हाला याची जे नुकसान भरपाई आहे ते आम्हाला मिळावं अशी आशा आहे आमची शेतकऱ्याची। आमचं 2 एकर गहू आहे। ते खूप पूर्ण ते अवकाळी पावसानं गारपिटानं पूर्ण झोकून गेलं, पूर्ण धिंगाणा होऊन गेला। आमचे कोटे सुद्धा गेले वावरातले उडून। त्याच्यानं काहीतरी शासनानं काहीतरी मदत करावं बा अशी अपेक्षा आहे आमची। माझे 60 किलो गहू आहे सर, आणि 1 थैली ज्वारी आहे आणि तीळ आहे। ते कालच्या वातावरणामुळे ते गारपीट भयानक गोट्यासारखे पडून गेले। निकाल आपला गहू ज्वारी सब निकाल जमिनीत आता चिपकून गेले। तर आता खूप पाहून आम्हाला इतका बेकार वाटत आहे की आता का करावं काय नाही काही समजत नाही सर आम्हाला। म्हणून आता ते मी सांगत आहो की पहा बा सरकारने काहीतरी मदत केलं तर भाई सुद्धा होते देवासारखं म्हणून। दीपक शास्त्री, पुढारी न्यूज, यवतमाळ।